सर्वांना विनंती करण्यात येते आपण आपल्या जागेवर आसन करा. सर्वांनी बसून घ्या आणि आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या आजच्या अध्यक्ष आदरणीय हरिष्ण कलेक्टर मॅडम अश्विनी सोनवणे यांची करते की त्यांनी आपल्याला या कार्यक्रमाच्या अनुषंगाने अध्यक्ष समारंभामध्ये मार्गदर्शन काही शब्द कानावर द्यावे ज्याच्यामुळे आपल्याला काम करायला उत्साह मिळेल आणि आपण अजून चांगल्या प्रकारे काम करू शकतो. मॅडम प्लीज. कॅम्प मध्ये जे उभा राहिलेले लोक आहेत त्यांनी बसून घ्या. कॅम्पच्या तिथे जे स्टॉलच्या इथे उभा राहिलेली लोक आहेत मागची त्यांनी बसून घ्यायचं आहे. आजचा जो कार्यक्रम आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान मेळावा, तर राज्यभर सगळीकडेच हा मेळावा आहे. शासन आपल्या दारी हा जो कन्सेप्ट, गावातली लोक तालुक्याला गेली, जिल्ह्याला गेली आणि समजा त्या दिवशी कुठली मीटिंग लागली असेल, तालुक्याचे अधिकारी नाही आहेत, या सगळ्यांचे एकत्रित कॅम्प हा सर्कल लेवलला घ्यायचा आहे आपल्याला. आणि त्या ह्याच्यामध्ये सर्वच विभागांची माहिती देणारे सगळ्यांचे स्टॉल असले पाहिजेत. नुसती माहितीच नाही तर त्या योजनेचा फायदाही आपण द्यायचा आहे. तर इथं जे ग्रामस्थ बसलेले आहेत, तर हे कॅम्प दिवसभर तुमच्यासाठी इथं राहणार आहे. सप्लायमध्ये, पुरवठ्यामध्ये, रेशन कार्डमध्ये नावं वाढवायची आहेत, कमी करायची आहेत. तर यासाठी लोक आपल्याकडे बसलेली आहेत. हे जे तुम्ही कडेला दिसतं आहे मंडप घातलेला, त्या ठिकाणी आपले कर्मचारी बसले असतील. तुम्ही अर्ज भरून द्यायचा आहे. शक्यतोवर आपण असं बघूया की त्याच दिवशी तुम्हाला त्या योजनेचा फायदा मिळेल. काही याला आपल्याला त्याचं जे कागदपत्र तुम्ही घेऊन आलात, आज हे लोक इथंच आहेत, तर ते जे तुम्हाला परळीला जाऊन कागद सबमिट करावे लागतात त्याच्याऐवजी आजच तुमचे कागद इथं सबमिट केले जातील आणि तो मुदतीत तुम्हाला दाखला 7 दिवसांनी 15 दिवसांनी हा दाखला मिळून जाईल. पण यासाठी तुमचे जे हेलपाटे घालावे लागत होते, ॲफिडेविट एखादं करायचं आहे, त्याच्यासाठी तिथं तालुक्याला जावं लागत होतं आणि तालुक्याला गेल्यानंतर असं समजतं की मीटिंग आहे, अधिकारी रजेवर आहेत, आणखीन काही अडचण आहे आणि त्यामुळे आहे. आजपासून हा कार्यक्रम सुरू होऊन मेपर्यंत हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. पहिला शनिवार आणि दुसरा शनिवारी हे आपल्याला प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी घेणार आहेत. पुढच्या शनिवारी धर्मापुरी ना, पुढच्या शनिवारी, तर पुढच्या शनिवारी धर्मापुरी या ठिकाणी हा कॅम्प असणार आहे. तिथल्या मंडळातल्या लोकांसाठी आहे. आज इथे नाही किंवा तुम्हाला कुठला फायदा मिळणार नाही असं नाही आहे. हे गेल्यानंतर मग तुम्हाला रेग्युलर याच्यामध्ये तुम्हाला ग्रामसेवक आहेत, तलाठी आहेत, सर्कल आहेत किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाऊन तुम्हाला अर्ज करता येईल. आज तुम्ही बघितलेलं आहे की रस्ता हा जो खूप क्रिटिकल इश्यू आहे, तर याच्यामध्ये आपण तो रस्ता करूनही दिलेला आहे, रस्ता मंजूर झालेला आहे, त्याच्यानंतर त्याची नोंदही 7/12ला घेतली आहे. याचा अर्थ परत तिथं काही कॉम्प्लिकेशन होऊ नये, शेजारच्या शेतकऱ्यांना माहिती असावं की आपल्या अशा वेगवेगळ्या योजना आहेत. आज आपण दाखले बघितले, दाखले दिलेले आहेत, संजय गांधीचे लाभ दिलेले आहेत. अशा विविध योजना शासनाने आपल्या दारी आणलेल्या आहेत, आपल्या सगळ्यांसाठी आलेल्या आहेत. तर आपल्या मंडळातील मंडळाधिकारी आहेत,
तर आपल्या मंडळातील सगळ्याच गावांमध्ये मंडळातल्या गावांना सगळ्यांना इथं परत एकदा सूचना द्या. आज दिवसभर कॅम्प राहणार आहेत. जवळच्या गावातल्या लोकांनी येऊन इथं या. मला त्याचं आन्सर सोल्युशन मिळणार आहे. त्यांना जर काही समजत नसेल तर ते मग आमच्यापर्यंत येतील. पण आज आपल्या लोकांसाठी सगळे शासकीय अधिकारी इथं आलेले आहेत, तर नक्कीच गावकऱ्यांनी याचा फायदा करून घ्यायचा आहे. आणि मी आजचे भाषण संपवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. हा जो उपक्रम होतो